होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता स्वतःचा थोडं मागे कमी करा. ज्याची गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याच्यावर भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपूर्ण पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबार यांचा उत्कृष्ट असा चरणाचा भगवंताच्या नाम सामर्थ्याचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथावकाश जसे जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र घुसर या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने वेदशास्त्र संपन्न गुरुवर्य वासुदेव महाराजांच्या आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने विठ्ठल रुक्मिणी प्राण प्रतिष्ठा वाढदिवस म्हणजे वर्धापन दिन भास्कर महाराज सखाराम महाराज किशन महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा उत्सव आणि या उत्सवातील ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे. मागच्याही वर्षी मला तारीख दिली होती पण आमच्या गुरुवर्य स्वामीजींच्या आश्रमात जिथे शिकलो तिथे मला स्वामीजींचा गुरूंचा फोन आला आणि म्हणून मला तिकडे जावं लागलं. यावर्षी पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा सुयोग आलेला आहे. तसं दुसऱ्यांदा लोक विश्वास ठेवत नाहीत पण माझ्यावर कसं काय ठेवला काय माहिती आहे. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग त्या निमित्तानं आलेला आहे. ज्यांच्याकडून आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे ते अशोक पाटील राऊत यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांच्या निमित्तानं व्यासपीठ चालक आमचे गजाननजी महाराज आहेत, प्रवचनकार नारायणजी महाराज आहेत, गायनाचार्य आमचे जगन्नाथ महाराज, आशिष महाराज, मृदंगाचार्य हरिभक्त पारायण मृदंग विशारद आमच्या परिसरातलं वैभव आशिष महाराज भोयर आहेत, आमचे हरिभक्त पारायण जगन्नाथ महाराज हरिभक्त पारायण आमचे अलीकडे विश्वनाथ महाराज विश्वनाथ महाराज आहेत, विनेकरी महाराज हे वारकरी शिक्षण संस्थेतील महाराज मंडळी. कुठल्या संस्थेत आहात बाळा? गोगनी. अरे लय दूर आला तुम्ही. मग आमचे विदर्भातले आपल्याच गोगनीकर आमचे विठ्ठल महाराज गोगनीकर त्यांचे वारकरी शिक्षण संस्थेतील आणि इथं घुसरच्या वारकरी शिक्षण संस्थेतले हे दोघं तिघं बरोबर आहे ना. त्यांनाही धन्यवाद देतो आणि तुम्ही उपस्थित सगळी श्रोते मंडळी मस्त काही पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठाला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. काय योगा सुंदर आहे. आज बघा आज वसंत पंचमी आहे आणि पुन्हा आज भगवान रुक्मिणी आणि पांडुरंगाचा विवाह झालेला दिवस आहे. पण पंढरपूरमध्ये आज खूप धूमधाम आहे. महाराज म्हणतात लक्ष देऊन आहे बरं का. पंढरपूर मी रात्रीच पांडुरंगाच्या मंदिरात या वेळेला बरोबर मंदिरात होतो रात्री आणि आज मी इथं तुमच्याकडे पोहोचलेलो आहे. खूप आनंदाचा दिवस आज आहे. महाराज म्हणतात आज या मंदिराचा जो वर्धापन दिन आहे तो गावकरी मंडळीनं प्रतिवर्षाप्रमाणे तेवढ्याच उत्साहात याही वर्षी साजरा करण्याचं ठरवलं आणि अतिशय सुंदर दिवशी या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. विठाला विठाला आणि त्यांच्याच नामामध्ये काय ताकद आहे सामर्थ्य आहे याचं वर्णन करणारा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. ज्याचे गरजता पोवाडे त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गायल्याच्या नंतर परिणाम काय होतो. कळी काळ पाया पडे. आपल्याला ज्या काळाच्या पाया पडावं लागतं तो काळ आपल्या पाया पडतो. कळी काळ पाया पडे. ज्याचे म्हणजे कुणाचे तर तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना. तो पंढरपूरचा राजा आहे. हे मी सांगत नाही. पुसा म्हणजे विचारा कुणाला
सहा चौ 18 जना. सहा म्हणजे 6 शास्त्र, चौ म्हणजे 4 वेद आणि 18 जण म्हणजे 18 पुराण. 4 वेद बोला, 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण. हे माझं मत नसून वेदाचं, पुराणाचं, शास्त्राचं मत आहे. कीर्तनात माणसांना स्वतःचं मत मांडू नये असे आमचे गुरुजी सांगतात. आपलं स्वतःचं मत बायको पुढं जाऊन मांडावं. ऐकलं तर नशीब समजावं, नाही तर दिल्या घरी सुखी राहा म्हणा. आपल्या मताला फारशी किंमत नाही. परमार्थामध्ये वेदाचं मत ग्राह्य धरल्या जातं, पुराणाचं मत ग्राह्य धरल्या जातं आणि शास्त्राचं मत ग्राह्य धरल्या जातं. म्हणून महाराज म्हणले, ज्याला माझ्या बोलण्यावर विश्वास नाही त्यानं काय करा? माझ्या बोलण्याची फेर तपासणी, पडताळणी वेदात करा, पुराणात करा, शास्त्रात करा. आणि वेदात, पुराणात, शास्त्रात असेल तर ऐका. तुका म्हणे नाही बोला, विश्वास ज्या म्हणी पहावे, जे पाठ येते बोला, पहावे पुराणे विचारुनी. माझ्या बोलण्यातलं तुम्ही पुराणाला विचारा, वेदाला विचारा, शास्त्राला विचारा. चौवेदी जाण बोला, 6 शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाती. हे माझं मत नसून वेदाचं, पुराणाचं, शास्त्राचं मत आहे. महाराज म्हणले, लक्ष द्या. मग आम्हाला त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गाता येत नाही. मग आम्ही काय करावं?